हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे ना खूप काही खास दिवस आहे. खास दिवस म्हणजे काय म्हणता, माझ्या आयुष्यामध्ये कोणतरी आलेलं होतं त्या दिवशी. आणि त्या दिवशी आलेलं होतं म्हणजे आज आहे माझ्या मुलाचा बड्डे, म्हणजे सुमितचा बड्डे आहे. आणि मला इतकं बरं वाटत, अशी माझे कान दुखत आहे ना, मी रात्री पण उठले नाही. आणि मी त्याला बोलली होती मी तुला मस्त छान नाश्ता वगैरे बनवून देईन, पण सॉरी म्हटलं सुमित, कारण मी सकाळी 5ला उठली. म्हटलं थोडा वेळ लेट ते डायरेक्ट 6:15 आम्ही उठलेलो आहे. ठीक आहे म्हटलं. तो म्हणे मम्मी तिथं कॅन्टीन वगैरे आहे, मी खाऊन घेईल. म्हटलं ठीक आहे. त्याला मी आता काही फळ वगैरे दिलेलं आहे, ॲपल वगैरे. त्याला म्हटलं तू खाऊन घे. चहा वगैरे घेतला आणि बघा आता तो छान तयार झालेला आहे. आणि हो, तुम्ही सुद्धा त्याला कमेंटमध्ये आशीर्वाद द्या, हॅपी बड्डे वगैरे लिहा. चला मग. आणि त्याला म्हटलं तू खूप म्हणजे आनंदात राहा, खुश राहा आणि तुझी तब्येत एकदम आनंद एकदम हेल्दी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही मी समर्थचरणी प्रार्थना करते. चला मग आता त्याला बघूया तो कसा तयार झालेला आहे. तुम्ही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू. चला मग. आणि मस्त छान तयार झालेला आहे. तो नॉर्मल कपडे घातलेले त्याने, टी शर्ट वगैरे, कारण त्याला शर्ट कमी आवडता, टी शर्ट त्याला खूप आवडतो. चला. आणि आता हे काही चॉकलेट वगैरे त्याला फ्रेंडला देण्यासाठी घेतलेले आहे त्यांनी, काही मॅडम लोकांना आहे का सुमित. हो. चला मग. आणि आता तो बॅग तयार झालेली आहे त्याची. आणि त्याला फळ कोण ठेवलं बेटा सुपी, ते फळ हे राहिले बाय. बघा त्याचं काम बघा, असं इथं ठेवून दिलेलं त्याला. मी म्हटलं पटकन तू खाऊन घे, सकाळी सकाळी ॲपल वगैरे दिलेलं आहे त्याला. चला. आणि रात्री त्याने 3:30 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे, म्हणून मी त्याला उठण्यासाठी मी जागली, तर मलासुद्धा जाग आली नाही बघा. नाही तर तो खूप काही म्हणजे चला आता 6:45 झालेले आहे, त्याला आम्ही सोडून जातो. तर मग मी कामावून घरी आलेली आहे. थोडीफार तब्येत गरमच होती, पण म्हटलं सामान वगैरे आणलेला होता मी, तो मी मस्त छान भरून घेतला आहे आईने आणि मीने. कारण आई तर मला खूप काही मदतच करत असते. नंतर मी सगळं भरून घेतलेले आणि बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग मी सुमीसाठी मस्त काही पुलाव वगैरे केलेला होता, कारण तो स्कूलमधून येणार होता. चला म्हटलं मग. आणि मिस्टरसुद्धा घरी येणार होते त्या दिवशी. नंतर मी आईला आणि मला चहा ठेवलेला आहे मस्त अद्रक वगैरे टाकून सण. चला मग म्हटलं फटाफट स्वयंपाक वगैरे मी करून घेतलेला आहे. नंतर मग आम्ही काही सुमितच्या बड्डेसाठी केक वगैरे बुक करण्यासाठी गेलेलो आहे. आणि त्याचा बड्डे आहे आज, पण व्हिडिओ येण्यासाठी ना 2-3 दिवस लेटच झालेले आहे, कारण खूप काही कामाचा लोड चालू आहे. आणि माझीसुद्धा तब्येत खूप काही नरम गरम चालू आहे सध्या. आणि चला मग आम्ही केक वगैरे बुक केलेला आहे. आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी घरी आलो. बघितलं तर काय, सुमितचे मित्र फ्रेंड घरी येऊन गेलेले होते आणि त्याला एकदम काय म्हणता हे दिलं, सरप्राईज दिलं, काही गिफ्ट वगैरे घेऊन आले. मग सुमित म्हणे मम्मी ठीक आहे. म्हटलं चला काही हरकत नाही, तुम्ही आले ना. आणि मी कोणालाच बोलवलं नाही, कारण त्याचा बड्डे आम्हाला करायचा नव्हता, पण म्हटलं ठीक आहे. नंतर मग आम्ही काही नाश्ता वगैरे आणला, मुलांना दिला, केक वगैरे कट केला, आईनं औक्षण केलं, मी केलं. आणि मागच्या वर्षी मी बड्डे खूप काही छान केलेला होता, कारण मागच्या वर्षी आम्ही गाडी घेतलेली होती आणि त्याच्या बड्डेच्या दिवशी आम्ही गाडी घेतलेली होती म्हणून. आणि तो यावेळेस नाही बोलला, म्हणे मम्मी नॉर्मल आपण केक वगैरे आणू आणि हे करू. चला म्हटलं. आणि मग सर्वांना आम्ही नाश्ता वगैरे आणला, पोरांनी एन्जॉय केला, मुलांनी. आणि खरं सांगू का, हे मला इतकं भारी वाटलं नाही यांचं बघूनचं, मुलांचं. फ्रेंड म्हणजे फ्रेंडच असतात. चला म्हटलं मग ठीक आहे. सुमितला नंतर म्हटलं चल बाहेर जाऊ, तो म्हणे ठीक आहे म्हणे मम्मी, मग चल. मग काही आम्ही नॉर्मलच जेवण घेतलेलं आहे, कारण माझीसुद्धा तब्येत खूप खराब आहे, कान वगैरे इतके दुखत होते माझे, घसासुद्धा. चला म्हटलं मग. आणि आम्हाला किती वाजले माहिती आहे तुम्हाला, 10:30 11 वाजता आम्ही जेवण करण्यासाठी गेलेलो आहे. कारण म्हटलं सुमितला थोडंफार म्हटलं आज बड्डे त्याचा, तर ते थोडंफार एन्जॉय झालं पाहिजे. मग मी आईला काही डोसा वगैरे घेतला. आणि तुम्ही म्हणा आईला डोसा का घेता, कारण आईला आहे ना दाताचा प्रॉब्लेम आहे. नंतर काही आम्ही मंचुरियन वगैरे, नूडल्स वगैरे असं हे सर्व सुमितने घेतलेलं आहे. चला म्हटलं. आणि मी एकदम नॉर्मल जेवण घेतलेलं आहे, हे सुमितलाच घेतलेलं आहे. मी फक्त काही राईस वगैरे घेतलेला होता आणि ताक वगैरे, बाकी मी जास्त घेतलेले नाही, कारण मला आहे ना खूप काही तब्येत त्या दिवशी खराब होती. चला म्हटलं. आणि सुमितचा एन्जॉय झालं दिवस, मला त्याचा आनंद बघून मला खरंच खूप काही भारी वाटतं. नंतर आम्ही 11:30 वाजता घरी आलेलो आहे. आणि पाऊस नाही होता त्या दिवशी, थोडाफार होता, नंतर थांबून गेलेला होता. चला मग. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो करा.